जो विधानसभा चुनाव है उसके लिए मैं नए चेहरों को देख रहा हूं, जो एमएलए छोड़ के गए हैं उनसे भी बातचीत चल रही है, उनको भी कंसीडर कर सकता हूं। तो क्या शिवसेना भी इस तरह से देखेगी आपकी पार्टी? हम भी नए चेहरों को जरूर संधि देंगे, जरूर देंगे, लेकिन टाइम है। चलो, थैंक यू। पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रगच्या विळख्यात गेलेली आहेत पूर्णपणे. जसं आम्ही उडता पंजाब म्हणतो, बँकॉक, लाओस, अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्स, नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग्स कुठून येत आहे? ते गुजरातमधून येत आहे, सिद्ध झालं आहे. गुजरात हे ड्रगचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. मुंद्रा पोर्ट, हजारो कोटीचे ड्रग्स तिकडे उतरत आहे. काही पकडलं जात आहे, काही महाराष्ट्रात किंवा इतरत्र वळवलं जात आहे. आणि हे सगळे कोण आहेत याचा तपास, यांना राजकीय संरक्षण कोणाचं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे. हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेल्या काही वर्षात, यांना कोणी संरक्षण दिलंय? या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते? पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते? पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते? हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे. पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं केंद्र बनलं आहे. पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती, विद्या हे केंद्र होतं आमचं. आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी, अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या वेळचे पालकमंत्री पुण्यातले, आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षात जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते सगळे त्याला जबाबदार आहेत. चंद्रकांत म्हणतात की मी पालकमंत्री असताना अशा कुठल्याच गोष्टी घडल्या नाहीत. कुठेतरी कोल्ड वॉर सुरू झालाय का यांचा? ते पाहू आपण. अशी जबाबदारी झटकता येणार नाही. तुम्ही जरी पालकमंत्री नसलात तरी गृहमंत्री